याच्यावर बसल्या कपडे कसे धुवायचे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोरिया ब्लॉग मध्ये। आज मी आलोय जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर शूटसाठी। सो हा जो गेटअप आहे हा नेमका काय आहे, मी कुठला कॅरेक्टर करतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला हळूहळू मी सांगतोच। पण आता जास्त वेळ न दवडता चला सुरू करूयात आजच्या ब्लॉगला। हे करायचं स्विंग होते आणि आपोआप पिळून होते, मग तुम्ही असं करायचं। ये बटन आहे ये पूछन देख जो चप्पल काढा 100 वर्जन 1000 याच्यावर बसल्या कपडे कसे धुवायचे? असं करा। अरे दगड तर नीट द्यायला भेंडी हे आमचे डिरेक्टर दिगंबर फसाटे सर। आता मशीनच शिकवायची त्यांना, आता काय कपड्याची अवघड रे। गांधीजी बोलले होते खेड्याकडे चला, त्यामुळे बोलले होते। झालं ये बात स्विंग 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 वाह वाह। अरे दगड चांगला दे रे। भाला नको, हे फोर व्हीलर नाही आले। अशी धमाल सुरुवात होते। डिरेक्टर कमाल आहेत आमचे, फुल चिल आणि वातावरण प्रसन्न। सकाळी जवळपास आता 7:30 होत आहेत, रोल झाला आहे। सो आता बेसिक पहिला सीन मास्टर आहे, सो त्याचं सगळे ब्रीफिंग चालू आहे। सो कमाल आहे, स्टे ट्यून, पुढे खूप मजा येणार आहे। सगळ्या कलाकारांना तुम्हाला भेटवतो। आपण सरदारांना आत बोलवावं, ते थोडा वेळ विश्राम करतील, मी तोवर गुळपाणी घेऊन येते बस। आणि तो एक्झिट, आणि मग तिकडे तुझा सरदार माऊलीने आज बोलवले वगैरे वगैरे। चल तिकडे सुद्धा कॅमेरा आहे वर, इथे ती ॲक्टर आहे, इकडे पण ॲक्टर आहे, हा इन होईल। सो थोडं कॉस्ट्युम दादांनी थोडं त्याचं ते नीट केलं, पट्टा बेल्ट। आता थोड्या वेळातच टेक सुरू होतो। काम संपवते आणि मग लाडू वाढायला घेते। आपण कोण? होल्ड, चला बाकी जाऊ। हे आमचे डीओपी सर आशिष सर। हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग। थँक्यू। हे डिरेक्टर, हे मॉनिटर है। मैडम को कट कर देगा तो एपिसोड कैसा बने देगा? चल कर हा एपिसोड आहे बाय तुमच्यापासून। तुम्ही हा झाला, हा एनर्जी ठेव मित्रा, टेन्शन घेऊ नको। हा ऑर्डर पुढे ये थोडा। धनश्री लेफ्ट टर्न कर थोडी। हा रोले ऍक्शन। सरदार रंगाव खंडाकडे या गावावरून चालले आणि जवळचं पाणी संपलं आणि सरदारांना तहान लागली। थोडं पाणी मिळू शकेल का? अतिथी देवो भव हा या घरचा संस्कार आहे। आपण सरदारांना आत बोलवावं, मी आत जाऊन गुळपाणी घेऊन येते, थोडा वेळ विश्राम करते। वर ऐक ना धनश्री, हेक्टिक झाला आहे, पण त्यात काय बेसिक चेंजेस असतात ते डिरेक्टर सांगतात मॉनिटर। मध्ये कशाला पदर पकडायले? हा दिला सोडून। हा वाक्य काय चालले आणि तू पदर हे करायला लागलीस? छोट्या बारीक बारीक चेंजेस असतात ते करावे लागतात, कारण की ते छान दिसलं पाहिजे मॉनिटरवर। खूप लोक जबाबदारी असते। मंडळी मास्टर डन झालाय, आता कटिंग होईल, म्हणजे क्लोज टू शॉट वगैरे जे काय असेल त्या सीन प्रमाणे ते होईल। सो आता परत लाईट्स वगैरे जे असतात ते चेंज होतात, ते तुम्हाला दाखवतो कसं होतं ते। हे लाईटसाठी आहे।
इकडे लाईट आहे. अतिथी देवो भव अतिथी देवो भव हा या घरचा घराचा संस्कार आहे. हाय, हे आमचे कॉस्ट्युम एडी. सो आज डबल युनिट आहे, म्हणजे 2 कॅमेरे आहेत. सो जे मेन स्टोरी चालू असते म्हणजे स्वामी समर्थ आणि सगळे त्यांच्यासोबतचे जे भक्त मंडळी असतात ती त्यांचं वेगळं शूट चालू आहे. आणि जी आता ही महा एपिसोडची स्टोरी आहे ती कुठला महा एपिसोड आहे काय नेमकं ते मी हळूहळू सांगतोच, पण जो महा एपिसोडचं शूट चालू आहे आमचं ते दुसऱ्या कॅमेऱ्याने चालू आहे. तिथे दुसरे डिरेक्टर आहेत. सो अशी सगळी मजा आहे. सो आता जे मेन युनिट आहे ते दाखवतो ते शूटिंग कसं चालू आहे. हे इकडे दुसरं युनिट चालू आहे. आणि ते प्रेमाने हे आमचे दुसरे डिरेक्टर अनिकेत सर, ऍक्टर्स. तिकडे एडी आहे, असिस्टंट डिरेक्टर, जे सगळं बघतायत की काय काय हवंय रिक्वायरमेंट ती सगळी फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात सीन सुरू व्हायच्या आधी, टेक व्हायच्या आधी. आता परत इकडे या युनिटमध्ये आलोय मी. तिथे माझं शूट असणार आहे थोड्या वेळात. माझी इंटरेस्ट दोन ठेवणार ना. हा इथे हा जो शॉट आहे हा माझा रिव्हील असणार आहे. मी रिव्हील होणार आहे. हा शॉट येतो. वाव. सो मंडळी आता कॉस्ट्युम तर रेडी आहे, पण आता माईक लावतात दादा. या दादा, हे दादा आहे साऊंड दादा. माईक लावतात. माईक दाखवा. यस चलो. बस इधर ये देखिए रेड पेन करके. हाँ इससे एक छोटा गेट वाला लगा जिससे 2x2 है ना. तुला हा सेफ्टी पण हवा या साइडला पास आहे ना. हां छोटा स्टँड नाव का कॅरी कर. रेडी. बाजूला एक बार भर दो पूरा. हाँ डाउन हो जाए. आगे आना ना, खाली इससे लगाना ना. कळलं. तू आता बॅक नाही राहत तिकडे. मग आगे आओ राजू दादा, आगे आओ. ऍक्शन. तुझ्या पुढे इथे यायचं. जा मागे जा ना. तू आहे रोल. पोलीस कसे असतात. रोल. सायलेन्स. ऍक्शन. थांब थांब ना सांगणार ना. रोल. चालत येऊ ना नॉर्मल. चालू का जरा टोलेवर कसे देऊ. रोलिंग. ऍक्शन. ये सरदार, त्या माऊलींनी आपणास घरी बोलवलं आहे. त्यांचं म्हणणं आहे अतिथी देवो भव. त्यांची अशी इच्छा आहे की आपण थोडा काळ विश्रांती घ्यावी. अच्छा ठीक आहे चला. ओके. सो आता जो मास्टर झाला त्याचा क्लोज आहे बघा. ठीक आहे. साइड से भी लेना है. रोलिंग. रोलिंग. प्लेट. ना ना आला आला. ऍक्शन. त्या माऊलींनी आपणास घरी बोलवलं. त्यांचं म्हणणं आहे आप है ना ज़्यादा अंदर घुस जा रहे हो. सिपाही राइट में रहो थोड़ा सा. त्या माऊलींनी आपणास घरी बोलवलं. त्यांचं म्हणणं आहे अतिथी देवो भव. त्यांची अशी इच्छा आहे की आपण थोडा काळ विश्रांती घ्यावी. अच्छा ठीक आहे चला. ओके. रोल. एनर्जी ठेव मित्रा. एकदम एनर्जी. ऍक्शन. माऊली
आपण सरदार रंगराव खंडागळे या गावावरून चालले. जवळचं पाणी संपलं आणि सरदारांना तहान लागली. थोडं पाणी मिळू शकेल का? अतिथी देवो भव हा या घराचा संस्कार आहे. आपण सरदारांना आत बोलवावं. ते थोडा वेळ विश्राम करतील. तोवर मी गुळपाणी घेऊन येतो. मंडळी, आत्ता माझ्या एंट्रीचा सीन शूट झाला आहे. त्याचे क्लोज मास्टर सगळे झाले. आता आम्ही बसलो आहे. तो त्या सीनमध्ये माझ्यासोबत जे को आर्टिस्ट होते त्यांची ओळख करून देतो. हाय धनश्री. हॅलो. तो रजत. हाय रजत. सो कसं वाटतंय सीन करून? मस्त आहे ना, मजा आहे. आणि हा जो एपिसोड करतोय आपण, महा एपिसोड, तो कमाल आहे की नाही? खतरनाक. खतरनाक. येस. चल. आणि हे रामाचारी आहेत, म्हणजे जय जय स्वामी समर्थ मधले निगेटिव्ह लीड. सर मी आहे ते दिसतोय का बघा सर. आईच्या गावात उद्याचा मुहूर्त उत्तम. पण मूर्तीची स्थापना करायची कुठे? हो, मला वेगळा शेतात मध्यभागी एक झाड आहे. हा, आता बरोबर. शेतात मध्यभागी एक झाड आहे. त्या झाडाच्या खाली मी चौथरा बांधला. त्या चौथऱ्यावर मला प्रतिष्ठापना चौथरा. आता रामाचार्यांसोबत रत्नाकरचा सीन आहे तो बेसिक. सो त्याचं हे सगळं फ्रेमिंग वगैरे झालं आहे. आता टेक होईल. आता सध्या वाचित चालू आहे बेसिक. बघा. रोलिंग ऍक्शन. परत घ्यावा. रोलिंग ऍक्शन. घर आणि शेत इथे दोन्ही ठिकाणी कायमचा वास राहावा म्हणून मी ही मूर्ती घडवली आणि तिथे प्रतिष्ठापन केलं. अतिशय उत्तम कल्पना आहे. आवडलं मला. नाही, ही प्रतिष्ठापना तर मीच करणार. सो मंडळी, माझा सीन झाला आहे, पण मला आता सध्या आराम आहे. सो जिथे माझी रूम आहे ती टॉप फ्लोअरला आहे. सो इथून शूटिंग कसं होतं तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो एकंदरीत. बघा. या क्षणापासून स्वामी दर्शन पुढे बोलत बोलत ये. मंडळी, शूटिंग सुरूच राहील, पण ते हेलिकॉप्टर जसं गेलं ना, ते गेलं की थांबायला लागतं, कारण की तो आवाज माईकमध्ये कॅप्चर होतो. सो ते गेलं की मग थांबतात आणि मग तो पूर्ण आवाज शांत झाला की मग परत शूटिंगला सुरुवात होते. आता मोबाईलची बॅटरी थोडी डाऊन झाली आहे, सो ती चार्जिंगला लावतो आणि मग पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय काय होतं. तर स्टे ट्यून. मंडळी, आता वाजतात 12. माझा जो सकाळी सीन झाला त्यानंतर अजून काही झालेलं नाही आहे, पण इथे 2 मिनिट असल्यामुळे आता आत सध्या स्वामींचा सीन सुरू आहे. तो मॉनिटरवर कसा दिसतो ते बघूयात. सो चला. हे सीन शूट व्हायच्या आधी लाईट्स वगैरे इथेच या साईडला कॅमेरा आहे. हो स्वामी या. रोल. स्वामी थोडं पुढे. हा बस. रोल. नाही नाही नाही, ते झालं, मधलं सोडलंय. आता डायरेक्ट रामाचार्यावर येणार. रोलिंग ऍक्शन. सो मंडळी, आता जेवण करतोय. लंच ब्रेक झाला आणि अख्खा क्रू असे 3-4 टेबल एकत्र मांडून एकत्र जेवायला बसतोय. ती कमाल फिलिंग आहे, तुम्हाला दाखवतो. हाय 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 करा. आप हाय दादा, कैसे हो? हे दादा गुलाबजाम वाढतायत. हे बघा गुलाबजाम मस्तपैकी स्वीट. सो मंडळी, आता वाजतायत दुपारचे 2:30. जेवण झालंय भरपेट, पण ॲक्टर म्हणलं, कलाकार म्हणलं की इतर कलाही अवगत आपसुकच आपल्यात येतात. कोणाला गाणं येतं, कोणाला वादन येतं. सो तुमच्या कानावर आता एक सुमधुर बासरीचा आवाज येत असावा.
ती बासरी वाजवत आहेत जय जय स्वामी समर्थमधले बाळप्पा, म्हणजे त्यांचं खरं नाव आहे नचिकेत जोग. सो आता त्यांना त्रास न देता त्यांच्या बासरी वादनाचा आनंद घेऊ. चला. मंडळी, एक सीन साठी किती मेहनत असते ती बघा. पडदा नहीं ये ब्लू का ना बंद कर मग. लाइट ही बंद कर दो क्या? हा है ना? अरे इकडून एक बंद आहे एक चालू आहे ते पण गोंधळ होतोय. ये बंद कर दे बाबा लाइट. विंडो बंद कर दो. विंडोज बंद कर. ऐसा लो. हा ऍक्शन. बघितलं का मंडळी, एक सीन चांगला होण्यासाठी 50 ते 60 लोक त्या सीन मागे मेहनत घेत होते. आणि ही मेहनत अथक सुरूच असते दररोज, आणि तेव्हा तुम्हा सर्वांचं मनोरंजन होतं. आतापर्यंत तुम्ही व्लॉग बघत असाल तर प्लीज एकदा लाईक करून घ्या व्हिडिओला, कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय ते, आणि शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून. मंडळी, जस्ट एक सीन संपला आहे. सो आता माझ्याकडे थोडा वेळ, त्यामध्ये आपण जय जय स्वामी समर्थचा सेट कसा आहे तो बघूया. स्टे ट्यून. हे पण कुठलं तरी मंदिरच असतं शूटिंगच्या वेळेस. मे बी खंडोबाचं इथे हळद भंडारा उधळलेला दिसतो. सो इथे खंडोबाचं मंदिर असू शकतं. जेव्हा शूट लागतं तेव्हा इथे खंडोबा ठेवत असतील. निसर्गरम्य वातावरण आहे. ह्या झोपड्या, गावकरी वगैरे आले तर त्यांच्यासाठी या झोपड्या, म्हणजे शूटिंगच्या वेळेस इथे झोपडी दाखवू शकतात. ती एक झोपडी आहे. इकडे पण एक दुसरं मंदिर, मठ टाईप आहे. ते सध्या इकडे शूट नसल्यामुळे इथे गाड्यांची पार्किंग लागली आहे, पण इथे शूट असतं. ती बैलगाडी तिकडे सध्या आमचं शूट चालू आहे त्या घरामध्ये. पुढे गेलं की त्या मेकअप रूम आहेत, पण शूट असताना त्या आपण झोपड्या म्हणून दाखवू शकतो. असं सगळं सेट आहे. आणि इथे झाड बघा किती मोठं आहे. किती जुनं झाड असेल हे. आणि इकडे पण एक शूटिंग चालू आहे आत. आहे की नाही सुंदर सेट. इथे इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना की इथनं पायच निघत नाही बाहेर जायला. इतकं छान वाटतंय, शांत. आणि ॲक्च्युली आम्हाला रूम्स असतात आर्टिस्ट लोकांना, पण रूममध्ये कमी आणि बाहेर या अशा निसर्गरम्य वातावरण जास्त थांबावंसं वाटतं. सो मी केव्हाचा सकाळपासून आलो आहे, पण खूप क्वचित मी रूमवर गेलो आहे बॅटरी चार्ज करायला. फोन डिस्चार्ज झाला म्हणून चार्जिंगसाठी गेलो, पण बाकी वेळेस पूर्ण मी सेटवर असाच फिरतो आहे. खूप छान वाटतं. मंडळी, आता माझ्याकडे थोडा वेळ आहे, सो तुम्हाला माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगतो. आता सध्या श्रीरामांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होती आहे 22 तारखेला. त्याच अनुषंगाने जय जय स्वामी समर्थमध्ये एक छोटासा ट्रॅक येतो आहे. त्यामध्ये मी रंगराव हे कॅरेक्टर करतो आहे, जे की सरदाराचं कॅरेक्टर आहे. रामभक्तच आहे, फक्त थोडा श्रीमंतीचा माज आहे, गर्विष्ठ आहे, आणि पावर असल्यामुळे थोडा तो उर्मटपणा पण आहे. सो यामध्ये एक असं दाखवलं आहे की एक आता ॲक्च्युली हा ब्लॉग तुम्हाला टेलिकास्ट झाल्यानंतरच दिसणार आहे. सो तुम्ही स्टोरी तुम्हाला माहीत झालेली असेल, तरी पण मी तुम्हाला सांगतो. रत्नाकर आणि कौमुदी म्हणून एक जोडपं आहे. रत्नाकर मूर्तिकार आहे. तो खूप परिश्रमाने रामाची मूर्ती घडवतो आहे. सो मला म्हणजेच रंगरावला वाटेतून येता येता तहान लागते, आणि तहान लागल्यामुळे त्याच्याजवळचं पाणी संपतं. सो तिथे या रत्नाकर आणि कौमुदीचं घर दिसतं. तर माझा जो शिपाई असतो तो तिथे आत जातो, विचारतो पाणी मिळेल का. सो पाणी ती म्हणते या बसा, गोड पाणी वगैरे पितो. आणि माझी नजर त्या रामाच्या मूर्तीवर जाते, जी की झाकलेली असते. आणि मी सुद्धा रामभक्त असल्यामुळे फक्त अहंकार, गर्व खूप असतो या रंगरावला. ती राममूर्ती प्रेमाने न्यायच्या ऐवजी बळाचा वापर करून तो तिथनं घेऊन जातो.
आणि मग पुढे त्याच्या इथे आणून ती रामाची प्राणप्रतिष्ठा कशी करतो, प्रयत्न करतो का, काय होतं हे सगळं त्या स्टोरीमध्ये. मग स्वामी समर्थ याला कशी शिक्षा देतात किंवा त्याला कसा धडा शिकवतात, म्हणजे याला काय तो कसा वटणीवर येतो, बेसिकली हे सगळं या स्टोरीमध्ये आहे. खूप छान कॅरेक्टर आहे. जेव्हा तो रत्नाकर आणि कौमुदीसमोर असतो तेव्हा वेगळा शेड, जेव्हा तो रामाचार्य आणि सुमुख जे कॅरेक्टर आहे कंटिन्युटी पात्र त्यांच्यासमोर असतो तेव्हा वेगळा शेड, आणि स्वामी समर्थ जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांचा वेगळा शेड. असे 2-3 शेड्स आहेत जे की मला अभिनेता म्हणून खेळायचे आहेत. प्रयत्न करतो आहे सगळं हे छान निभावण्याचा. बाकी स्वामी समर्थ आहेतच, आणि तुम्ही नक्की तो एपिसोड बघा टी व्हीवर आणि सांगा प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, आणि आता पुढे कसं कसं काय काय होतं दाखवतोय. स्टे ट्यून. सो मंडळी, फायनली 3-4 दिवसाचा हा ट्रॅक संपलाय माझा, आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप कमाल टीम, आणि मनापासून इच्छा होती की जय जय स्वामी समर्थमध्ये मला काम करायला मिळावं. याआधी 3-4 वेळा मी ऑडिशन दिलेलं, पण सिलेक्ट नाही झालो काही कारणास्तव. पण यावेळेस संधी मिळाली, छोटी का होईना पण संधी मिळाली, आणि खूप छान एक्सपिरियन्स, खूप छान अनुभव होता. सो तुम्ही हा ब्लॉग बघालच पूर्ण, तुम्हाला अंदाज येईल कसं शूटिंग आहे काय आहे. सो तुम्ही आतापर्यंत हा ब्लॉग बघितला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला ते, आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.